स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. अवचेतन मन से कुछ आगे या टॉपिकला आपण पुढे नेऊन रेकी काय आहे आणि रेकीचे 5 तत्व काय आहे हे आपण आजच्या सेशन मध्ये जाणून घेणार आहोत. लेट मी शेअर द स्क्रीन. ओके, तर लक्षात घ्या, आपण इथपर्यंत पोहोचलो होतो की व्हॉट यू फोकस ऑन ऑलवेज एक्सपॅन्ड अँड ग्रो. ज्या गोष्टीसाठी, ज्या घटनांसाठी आपण ज्या पद्धतीने एनर्जी देतो, ती पैशाप्रती असेल, तुमच्या नात्यासंबंधित प्रती असेल किंवा स्वास्थ्याप्रती असेल, जशी एनर्जी आपण क्रिएट करतो अगदी तसंच आपलं जीवन घडत जातं. आणि म्हणून आपला फोकस आपल्या त्याच गोष्टींवर हवा असायला हवा, ज्या गोष्टी आपल्या जीवनाचा भाग असणं गरजेचं आहे. कारण व्हॉट यू फोकस ऑन ऑलवेज एक्सपॅन्ड अँड ग्रो, ज्या गोष्टीवर आपला फोकस असतो ती ऑलवेज एक्सपांड होत असते, ग्रो होत असते. आणि म्हणून आपला फोकस आपल्याला काय पाहिजे आहे याच्यावर असणं खूप गरजेचं आहे. यासाठी करायचं काय आहे, तर यासाठी आपल्याला स्वतःचं बेस्ट फ्रेंड बनायचं आहे. स्वतःसाठी थोडा वेळ काढायचा आहे. आपला 24 आवर्सचं प्लॅनिंग करायचं आहे. आज आपण जे रेकीचे 5 तत्व शिकणार आहोत, त्या 5 तत्वांमध्ये देखील आपल्याला आपलं जीवन केवळ आज के लिए हा शब्द आपल्याला यूज करायचा आहे. उद्याचा दिवस आपल्या जीवनात येईल किंवा नाही हे आपल्याला माहिती नाही, पण हे सुंदर जीवन जगत असताना बऱ्याचशा एनर्जी आपल्या जीवनात येतील, पण ते आपण आपल्या जीवनात आत्मसात करणं खूप गरजेचं आहे. या जगात एपीजे अब्दुल कलाम सारखं महान व्यक्तिमत्व असेल किंवा छत्रपती शिवरायांसारखं स्वराज्य निर्मितीचं काम करणारे महान राजे असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं संविधान लिहिणारे दिव्य विद्वत्व असेल, या प्रत्येक व्यक्तीकडे 24 तास होते. तुमच्या माझ्याकडे देखील 24 तास आहे. एक रिक्षा चालक किंवा एक रस्त्यावरचा भिक्षा जरी असेल, त्यांच्याकडे 24 तास आहे. पण व्यक्ती घडत असतो तो या 24 तासांचं युटिलायझेशन आपल्या जीवनात कशा पद्धतीने करतो यावरच त्याच्या जीवनातली सफलता किंवा असफलता निर्भर असते. पण आपण स्वतःला ओळखतच नाही. ओळखत नाही म्हणजे यू आर द मॅग्नेट. आपण मॅग्नेट कशाचे आहोत, तर आपण सकारात्मक दिव्य पॉझिटिव्ह एनर्जीचे मॅग्नेट आहोत. तुम्ही जसं ड्रीम बघाल तसंच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करण्याची क्षमता तुमच्या जीवनामध्ये असते. आणि त्याच पॉझिटिव्हिटीने आपण आपल्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकता किंवा पॉझिटिव्हिटीचा अनुभव घेऊ शकतो. एकच मिनिट.
ओके, एकच मिनिट. तर आपण जे ड्रीम बघणार, जी पॉझिटिव्हिटी आपल्या जीवनामध्ये एक्सपिरियन्स करणार, तेच आपल्या जीवनाचा भाग बनणार आहे. तर लक्षात घ्या, तुम्हाला जे पाहिजे, डिसाइड व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. पहिले ही क्लिअरिटी आपल्याला आपल्या जीवनाप्रती असणं गरजेचं आहे, की तुम्हाला नेमकं तुमच्या जीवनात काय पाहिजे. आणि जेव्हा केव्हा आपण व्हॉट एक्झॅक्टली वी वॉन्ट या थीमवर येतो, तेव्हा आपल्या जो ऑप्शन्स पण असतात. आणि तेव्हा आपल्याला जर आपण योग्य ऑप्शनची निवड केली, तर निश्चितच आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि ते का करायचं आहे? कारण सर्वोत्तम सुख हेच आपलं जीवन आहे, आणि याचा आपल्याला आपल्या जीवनात स्वीकार करायचा आहे. काय आहे? सर्वोत्तम सुख हे आपका जीवन है, इसका आपको स्वीकार करना है. रोज कलाम सरांचे हे बेस्ट 5 लाईन्स आपल्याला आपल्या रोज आपल्या अफर्मेशन मध्ये असलं पाहिजे. तुमच्याकडे ही, आणि याच्यानंतर जी मी प्रेयर तुम्हाला सांगणार आहे, ती प्रेयर तुमच्या जिथे तुमची नजर पडते तिथे प्रिंटआउट काढून लावा. म्हणजे तुम्हाला त्याचा रिझल्ट तुमच्या जीवनामध्ये निश्चितच लवकरात लवकर मिळेल. स्पीक दिस 5 लाईन्स युअर सेल्फ एव्हरी मॉर्निंग. काय बोलायचं? आय एम द बेस्ट. रोज स्वतःला सांगायचं आहे, आय एम द बेस्ट. I can do it. God is always with me. I am a winner. Today is my day. कारण 24 तासांचं युटिलायझेशन तुम्ही कसंही केलं तरी हा दिवस संपणार आहे. वर्तमान काळाला जशी आपण एनर्जी देतो, याच वर्तमानाचा वेळ आपलं जीवन घडवत असतं. आणि त्याच्यावर रोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा, आय एम द बेस्ट. तुम्ही जे काही ध्येय निश्चित केलेले आहे ते तुम्ही करू शकता, आणि ते करण्यासाठी परमेश्वर तुमच्या सोबत आहे. यू आर द सक्सेसफुल पर्सन. आय एम अ विनर. टुडे इज माय डे. हे करण्यासाठी आजचा दिवस माझा आहे. आणि त्याच्यानंतर ही वर्ल्ड मध्ये फेमस असलेली प्रेयर, जी ज्याच्याबद्दल जर तुम्ही ऐकलं असेल, ज्यांना कुणाला माहिती असेल, त्याचा रिझल्ट हा आहे या प्रेयरचा, की ज्या व्यक्तीने या प्रेयरचा वापर केला, गुगलवर तुम्ही याची डिटेल स्टोरी बघू शकता या प्रेयरची. ती ही आहे की कळत नकळत माझ्या म्हणजे त्यांनी एक असं पागलखाना, मेंटल हॉस्पिटल होतं, की जिथे खूप सारे क्रिमिनल्स होते त्या, आणि त्यांचं माइंड पूर्ण त्या क्रिमिनल, त्यांच्याकडून जे काही अत्याचार झाले त्याच्यामुळे ते इतके खुंकार होते की कुठलाही डॉक्टर त्यांना ट्रीट करायला तयार नव्हता, किंवा कुठली नर्स त्यांना सेवा देण्यासाठी तयार नव्हते. आणि खूप लोकांजवळ, तर तेव्हा एक हिलर समोर आले, आणि त्या हिलरनी काय केलं, या पेशंटसाठी मी जी प्रेयर तुम्हाला आता सांगणार आहे ती प्रेयर निरंतर 6 महिने त्यांनी बोलले. किती महिने बोलले? 6 महिने. आणि त्यांनी एकाही पेशंटला पाहिलं नव्हतं, एकाही पेशंट पर्यंत ते पोहोचलेले नव्हते, एकाही पेशंटला ते पर्सनली ओळखत नव्हते. तरी देखील त्यांनी त्या पेशंटला दैनंदिन हिलिंग करून रिझल्ट हा आणला की 6 महिन्यानंतर सगळे पागल किंवा सगळे जे क्रिमिनल होते ते पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिवर्तित झाले, आणि त्यांनी या ब्रह्मांडीय ऊर्जांना आज लिंकच काही अडचण होते वाटते, संख्या कमी दिसत आहे, मेसेज येतात आहे. तर या ब्रह्मांडीय ज्या ऊर्जा आहे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी आपल्याला जसे आपले अफर्मेशन राहतात त्याच पद्धतीने काम करतात. तर हो पुनो प्रेयर ही ती प्रेयर आहे जी आपण रोज बोलायला सुरुवात केली दैनंदिन लेवलवर. हे अफर्मेशन म्हटल्यानंतर जर तुम्ही ही प्रेयर 2 मिनिटं शांत, ज्या कुठल्या ईश्वर गुरूंना मानता त्यांना आवाहन करून ही प्रेयर म्हटली, तर तुमच्या लाईफ मध्ये पुढच्या 90 डेज मध्ये जे सकारात्मक बदल होतील ते तुम्ही स्वतः अनुभव करू शकता.
काय आहे ते? आय एम सॉरी. कळत नकळत माझ्याकडनं जर काही चुका झाल्या असतील त्यासाठी मी माफी मागत आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. हे ईश्वरा, त्यासाठी मला माफ कर. थँक्यू. जे काही तू मला चांगलं दिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी मी तुझी आभारी आहे. अँड आय लव्ह यू. मला त्या ईश्वराला, आपल्याला स्वतःला प्रेम करायचं आहे. आणि का बरं हे सगळं बदल? तर हमारे विचार ही हमारा जीवन है. हम ही है हमारे जीवन के शिल्पकार. व्हॉट वी थिंक वी बिकम, असं भगवान बुद्धांनी सांगून गेलेले आहे. सो स्टार्ट युअर पॉझिटिव्ह लाईफ टुडे. ओके. तर आपल्याला याच पद्धतीने आपलं पॉझिटिव्ह जीवन कंटिन्युअस जगायचं आहे. ठीक आहे. सकारात्मकतेची हीच ऊर्जा आपण आपल्यासह आपल्या कुटुंबाला प्रदान करू शकतो. ती पॉझिटिव्हिटी आपण आपल्या जीवनामध्ये अनुभव करू शकतो. तर हे आपण आता काल परवा आणि आज थोडासा भाग आपण सबकॉन्शियस माइंडचा बघितला. सगळ्याचं सार आहे की जे काही आपलं जीवन आहे वर्तमानातलं, ते वर्तमानातल्या या क्षणांना आपण जशी एनर्जी देतो त्यावर आहे. आपला फोकस, आपल्याला नेमकं काय पाहिजे आहे त्यानुसार आपला फोकस असणं गरजेचं आहे. तरच ती पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या जीवनामध्ये कार्यक्षमपणे काम करणार आहे. ठीक आहे. सो पुढे जाऊया. आज आपण चालू करतो ऍक्च्युअल रेकी. व्हॉट इज रेकी हा टॉपिक आपण समजून घेणार. रेकीचे 5 प्रिन्सिपल समजून घेणार आणि रेकी ऊर्जा आपल्या जीवनाला कशी सकारात्मकता देते त्याच्यावर आपण वर्क करणार. ओके. उद्या 15 ऑगस्ट निमित्त क्लासला सुट्टी राहणार आहे, कारण मी बऱ्याचदा क्लासेस घेऊन बघितले. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला 25% अटेंडन्स असतं आणि मग जे लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे ते पोहोचू शकत नाही. ओके. तर रेकी काय आहे? रेकी जे आपण शिकतोय हा जपानी शब्द आहे रेकी. परत जे लोक फर्स्ट डे ला नसतील, आणि मी जी कन्सेप्ट क्लिअर केली होती ती मी एकदा परत क्लिअर करते. एक शब्द आहे फ्रेंच रेकी. ठीक आहे. एक शब्द आहे फ्रेंच रेकी, जे तुम्ही पेपरला ऐकता की रेकी करून एखादी घटना घडवून आणली, एखादा अपहरण, एखादं बँक रॉबरी, अशा ज्या घटना घडल्या ती रेकी म्हणजे आपली रेकी नाही. जी आपण शिकतो आहे त्या रेकीशी या रेकीचा काही संबंध नाही. पहिले ही माइंड मध्ये गोष्ट क्लिअर करायची. त्याच्यानंतर रेकी शिकवणं सुरू करण्याच्या आधीच मी तुम्हाला एक गोष्ट अजून क्लिअर करते, आणि ती गोष्ट म्हणजे रेकी काय आहे तर ब्रह्मांडीय लाईफ फोर्स एनर्जी आहे. काय रेकी? युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी आहे. आणि ही रेकी ऊर्जा आपण तिचा अनुभव जेव्हा घेणार तर बरेचसे लोक रेकीला अंधश्रद्धा म्हणतात. ठीक आहे. भारतामध्ये रेकीला अंधश्रद्धा म्हणतात. आता ती कन्सेप्ट आधी मी तुमची ब्रेक करते. जयश्री भावसार मॅडम अनम्यूट करा. काय वाटतं रेकी बद्दल तुम्ही जे ऐकायला आलेले आहेत काय आहे विचार? तुम्हाला रेकी माहिती आहे का, किंवा काय डोक्यात विचार आहेत? काय शिकायला मला काहीच नव्हतं आयडिया मॅडम, पण मी मुलीकडे गेलेली, मुली करते अनिता भावसार, तिने मला बसवलं बघण्याला आणि आमच्या घरात 2 अनुभव आले की खूप छान रिझल्ट आहे. मग मी आता स्टार्ट केलंय. ओके, थँक्यू. अजून एक मिनिट. अदिती कुलकर्णी मॅडम, व्हॉट इज रेकी? काय वाटतं, काय ऐकून आले आहेत आणि काय अपेक्षा आहे? अनम्यूट करा. नमस्कार मॅडम. रेकीमुळे आहे ना खूप पॉझिटिव्ह थिंकिंग येते आपल्या सकारात्मक, आणि जे कामं होत नाहीत ना ते रेकीमुळे होत आहेत. मी म्हणजे 2-3 म्हणजे मी हे केलं, पाणी मंत्रून आणि अन्न मंत्रून दिलं ना, त्यांच्या तब्येतीत पण फरक पडला आणि मला रेकीने खूप अनुभव आलाय. खूप छान वाटतंय. ही माझी 4थी वेळ आहे रेकीचा क्लास करायची. अच्छा, थँक्यू. लेवल 1 लाच आहे की पुढच्याही केले आहे? नाही, फर्स्ट लेवललाच आहे. आता ह्या वेळेस जाईल सेकंड लेवल घ्यायचा विचार करणार आहे मी. मला खूप
एक मिनिट मॅडम, पहिल्यांदा कोणी आहे का ज्यांना रेकीचं काहीच माहिती नाही, अशा लोकांनी हँडल्स करा कि जिनको रेकी के बारे में जीरो नॉलेज है. जयश्री चौधरी मॅडम बोला. जयश्री चौधरी कुठे गेल्या? काहीच माहिती नाहीये, पहिल्यांदाच अटेंड करते. तरी काय ऐकलंय रेकी बद्दल, काय ऐकलंय का जॉईन करण्याच्या मागे उद्देश? हा, रेकी बद्दल एवढंच ऐकलंय की एक काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि आपल्यासाठी ती चांगली आहे, मेडिटेशन सारखी आहे काहीतरी असं म्हणून. थँक्यू थँक्यू. मुग्धा देशपांडे मॅडम बोला. रेकी बद्दल ऍक्च्युली लहान असताना आमच्या शेजारी राहायच्या भट म्हणून, त्यांनी मला जंत झाले होते खूप आणि खूप त्याचा त्रास व्हायचा. तर त्यांची आई रेकी करायची, त्यामुळे माझ्या आईने त्यांच्याकडे नेलं होतं मला. आणि म्हणजे मला नाही आठवत एवढं, मी लहान होती त्यामुळे, पण आईने सांगितलं होतं की ती रेकी केल्यामुळे तुझ्या जंतांचा त्रास कमी झाला. आणि मला पोट दुखून उलट्या व्हायच्या, इतका त्रास होत होता. त्यामुळे मला रेकी काय आहे हे जाणून घ्यायचंय आणि ते शिकण्याची किंवा त्याची पॉझिटिव्ह एनर्जी काय आहे ते बघून म्हणजे अनुभवायची इच्छा आहे. थँक्यू थँक्यू. आणि माझ्या सासूबाई पण आता तुमचा क्लास करतात आहेत, त्या 3rd लेवलला, नीता देशपांडे. अच्छा अच्छा. हा, राजील नगरला ज्या माईक माईक बंद झाला तुमचा. त्यांनी पण जेव्हा 1st लेवल आणि 2nd लेवल केली, त्यानंतर मला एकदा इथे पण म्हणजे त्याचा अनुभव घ्यायला मिळाला आणि तो खूप पॉझिटिव्ह होता. माझा कान सर्दीमुळे खूप ठणकत होता, डॉक्टरांकडे जायचा आम्ही विचार केला की दाखवू आपण काय, पण आईंना मी म्हंटल की एकदा तुम्ही आता रेकी शिकतायत, आपण करून बघूया. तर अर्ध्या 1 तासाने खरंच माझी पूर्ण ठणक कमी झाली ती. म्हणजे आम्हाला घरात खरंच कोणाला विश्वास बसत नव्हता की असं होऊ शकतं म्हणून. आता आपण डॉक्टरकडे जाण्याचा विचार करत होतो आणि तो कान ठणकणं बंद झालं. म्हणजे त्यावर मला असं वाटतं की तो विश्वास त्यांना पण होता की यांनी होईल आणि मी पण त्यांच्यावर ठेवला, त्यामुळे पण ते शक्य असेल कदाचित. थँक्यू. आता बघा, रेकी बद्दल समाजात आज आपण हा टॉपिक का बरं घेतो आहे की रेकीला मी रेकी काउन्सिल ऑफ इंडियाची स्वतः व्हाईस चेअरमॅन आहे आणि आमचा एक प्रयत्न आहे की रेकीला सायंटिफिक दृष्ट्या मान्यता मिळावी. 2014 मध्ये लॅक ऑफ एव्हिडन्स म्हणून रेकीला मान्यता मिळाली नाही भारतात. का बरं? आपल्याला पाश्चात्य सगळ्या गोष्टी आपण अनुसरण करतो. जे लोक भारतात असं का होत आहे? रेकी ही इतकी पॉवरफुल एनर्जी आहे की हिचा जर आपण दैनंदिन प्रॅक्टिस मध्ये उपयोग केला तर आपण आपल्यासह इतरांच्या समस्या सक्षमतेने सोडवू शकतो. आज आपल्याकडे रेकीच्या माध्यमातून 4th स्टेज कॅन्सर ठीक होण्याचं उदाहरण असो किंवा ज्यांच्या घरात 3 मेडिकल फील्डचे डॉक्टर एक्सपर्ट असून देखील एक ऑटोइम्युन डिसऑर्डर ठीक होत नव्हता, तो रेकीतनं ठीक होण्याचा आपल्याच फॅमिलीचा अनुभव आहे. असे हजारो अनुभव आहेत. पण आपल्या भारतामध्ये अध्यात्माच्याशी रेकीला जोडला. रेकी खरोखर एक स्पिरिच्युअल एनर्जी आहे, ब्रह्मांडी ऊर्जा आहे, पण तिला आपण कुठल्या मंत्रांशी जोडलं आणि थोडेसे कपडे धारण केले तर मग त्याचा जो सायंटिफिक लुक आहे तो कुठेतरी मावळतो. मी स्वतः खूप धार्मिक आहे, मानते सगळ्या देवांना, पण प्लीज स्क्रीन शेअर करू नका. बघा, तुमच्या असं जे तुम्ही मध्येच वागता ना, त्याच्यामुळे कसं असतं, माझी पण लिंक तुटते आणि तुमची पण, तुमच्यापर्यंत जे नॉलेज पोहोचवायचं आहे कुठेतरी त्याच्यात खंड पडतो आणि त्या एनर्जीला ब्रेक देता तुम्ही. ठीक आहे, तर कृपया असं करू नका, स्क्रीनवर लिहिणं किंवा स्वतःची स्क्रीन शेअर करणं. ओके, तर बघा, ही एक लाईफ फोर्स एनर्जी आहे, ब्रह्मांड ऊर्जा आहे. तर या ऊर्जेला आपल्याला सायंटिफिक वेने जगासमोर आणायचं आहे, त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. तर आजच माझं एका व्यक्तीशी बोलणं झालं, ते पण एक ट्रेनर आणि कोच आहे. तर
त्यांच्याशी जेव्हा माझं बोलणं झालं तर ते बोलले की रेखीवर मी विश्वास कसा ठेवणार. असं जर तुम्हाला म्हंटल तर काय करायचं. मी आज माझ्या 3rd लेवलच्या बॅचमध्ये पण उत्तर दिलं, रुको जरा सबर करो असं म्हणायचं त्यांना. ते नाही का याच्यात येतं ते वाक्य, रुको जरा सबर करो असं त्यांना म्हणायचं. आपल्या हातात, प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतोच. गुगलवर जायचं आणि रेकी इन हॉस्पिटल टाकायचं. काय टाकायचं? रेकी इन हॉस्पिटल टाकायचं. आता मी तुमच्या समोर तेच करते, ठीक आहे. आणि म्हणजे त्यांना उत्तर काय द्यायचं ते मी तुम्हाला सांगते. आपण गुगलवर जाऊ आणि इथे कुठलंही एक सिलेक्ट करून रेकी इन हॉस्पिटल, रेकी घ्यायचं रेकी इन हॉस्पिटल, ठीक आहे. आता आपण इमेजेसच शोध करू. आता बघा, ज्या देशांमध्ये आपण त्यांना फॉलो करतो की नाही आपल्यापेक्षा वैज्ञानिक दृष्ट्या त्यांची प्रगती खूप मोठी आहे असं ज्यांना म्हणतो, तेच लोक हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या लवकर रिकव्हरीसाठी काय करतात? रेकीचे हिलर्स वापरतात. आणि माझी एक स्टुडंट कॅनडाला आहे जी रेकी ग्रँड मास्टर आहे. तिने सांगितलं की तिथे 12 ते 15 लाखाचं पॅकेज हॉस्पिटलमध्ये एका हिलरला दिल्या जातं. मग ही जी रेकी, हे जे चित्र तुमच्या समोर दिसत आहेत, रेकी इन हॉस्पिटल, अगदी वयोवृद्ध लोकांना सुद्धा ही रेकी दिली जाऊ शकते आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी अनुभव केल्या जाऊ शकते. तर लहान बाळापासून मोठ्यातल्या मोठ्या वयस्कर व्यक्तीपर्यंत किंवा इव्हन ऑपरेशनच्या आधी देखील पेशंटला प्रॉपर हिलिंग देऊन मग ऑपरेशन टेबलवर नेल्या जातं. हा एवढा मोठा एव्हिडन्स रेकीचा आहे. मग आता तुम्हाला काय वाटतं, रेकी अंधश्रद्धा आहे की सायंटिफिक आहे? तुम्ही सांगा आता, टाइप इन चॅट बॉक्स. काय वाटतं, तुमचं पर्सनल मत काय आहे? आता तुम्ही काय म्हणाल की रेकी ही कुठली अंधश्रद्धा आहे की ती पॉझिटिव्ह एनर्जी आहे? काय वाटतंय? सांगा हर्षा मॅडम, बोला. पॉझिटिव्ह एनर्जी इज द बॉडी, हिलिंग करते पूरी बॉडी. कारण हे का बरं मी क्लिअर करते आहे, कारण बऱ्याच लोकांना रेकी बद्दल काही माहिती नसतं आणि ते समाजामध्ये रेकीच्या नकारात्मक भ्रामक कल्पना पसरवतात. ज्या लोकांचा अभ्यासही झालेला नसतो आणि ते रेकी बद्दल वक्तव्य करतात. आता अशाच मी एका व्यक्तीशी भेटली, दुसरे व्यक्ती, 3-4 दिवस झाले. ते रेकी शिकवायला निघाले आणि स्वतःचं रेकीचं ट्रेनिंग झालेलं नव्हतं. मी त्यांना ओळखत होती आणि म्हणून मी त्यांना फोन करून सांगितलं, सर तुम्ही तर ट्रेनिंग मध्ये आहात आणि हे कसं, कोणाला माहिती आहे? कुणाला माहिती आहे हा प्रश्न केला. मी त्यांना उत्तर दिलं, रेकी माहिती असणारा विषय नाही. जोपर्यंत आपण ही एनर्जी स्वतः फील करत नाही, ज्या एनर्जीला आपण अनुभवत नाही, आपण पेशंट आपली खरोच एनर्जी डिस्टन्स हिलिंगनी दुसऱ्यापर्यंत पोहोचते का? मी प्रॅक्टिकल घेते क्लासमध्ये डिस्टन्स हिलिंगचं 2nd लेवलमध्ये. तुमचं लेवल 1 मध्ये तुमच्या स्पर्शाने तुम्ही एखाद्या पेशंटला हील करू शकाल. हे लाईव्ह मध्ये आपलं प्रॅक्टिकल असतं. 2nd लेवल मध्ये लाईव्ह रेकॉर्डिंग मध्ये प्रॅक्टिकल असतं की तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेतरी हिलिंग देताय. तुम्ही इथे बसले, तो दुसऱ्या शहरात, दुसऱ्या देशात बसलेला आहे आणि तुमचं हिलिंग काम करतं. हे प्रॅक्टिकल मी क्लासमध्ये घेत असते. त्या ट्रस्टमुळे ते फील केल्याशिवाय कसं कळणार ना? क्या होता है किसको पता है, किसी को भी पता नहीं हो उसको पता है. हे ध्यान में रखो. कारण ब्रह्मांडात अशी एनर्जी आहे, जे तुम्ही पेराल तेच मल्टिपल होऊन तुम्हाला मिळणार आहे. आज या ऊर्जांनी जसं लोकांचं भविष्य घडवलं तसेच लोक जागेवर पण आणले. जर एखाद्याला खूप चांगली एनर्जी भेटली आणि त्या एनर्जीचा त्यांनी गैरवापर केला, जसं भगवान शंकरांनी सगळ्यांना आशीर्वाद दिले तथास्तु म्हणून, आणि मग ते जे एनर्जी आहे त्यांची, ती जेव्हा त्यांनी गैरवापर केला तर त्यांच्या संहारासाठी परत देवांना ऍक्शन प्लॅन घ्याव्या लागल्या. तो एव्हरीथिंग, ते देव सोडा, एव्हरीथिंग इज द युनिव्हर्स, आणि तो ब्रह्मांड सगळ्या एनर्जीवर लक्ष केंद्रित करून असतो आणि तो त्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये रिझल्ट देखील देत असतो. तर सगळ्यात पहिले रेकी शिकण्याच्या आधी ही कन्सेप्ट क्लिअर करा. रेकी म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा, प्राण ऊर्जा. आता या रेकीला
रेकीचा शब्दशः अर्थ जो आहे तो सर्वव्यापी जीवनशक्ती. रे म्हणजे सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवनशक्ती. काय आहे रेकीचा अर्थ? रे म्हणजे सर्वव्यापी, की म्हणजे जीवनशक्ती, जी सर्वत्र व्याप्त आहे ती ऊर्जा जी तुमच्या आणि माझ्या शरीरामध्ये प्राण ऊर्जा म्हणून व्याप्त आहे. ज्या क्षणी माझ्या शरीरातनं शेवटचा श्वास निघाला, काय गेलो? तो प्राण दिसतो आहे का? पण त्याचं अस्तित्व आहे ना. त्याच्या भरोशावरच आपण हे जीवन जगतो आहे आणि आपण जिवंतपणे त्या प्राणाचं अस्तित्व मान्य करत नाही. आणि या देहातनं तो प्राण निघून गेल्यानंतर आपण त्या प्राणाला कितीही महत्व दिलं तरी बेनिफिट होणार आहे का? नाही. तर याच रेकीला, रेकी ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे आणि शारीरिक ही रेकी आपलं शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सर्व लेवलच्या समस्यांचं समाधान आहे. काय करते रेकी? आपलं शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सर्व लेवलच्या समस्यांचं उत्तम समाधान करू शकते. सर्व धर्मपंथीयांनी आणि तत्वचिंतकांनी या रेकीचं अस्तित्व मान्य केलेलं आहे. चीनी याला ची म्हणतात. काय म्हणतात? ची. ची म्हणजे एनर्जी. रशियन याला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात. त्याच्यानंतर इंग्रज त्याला लाईट किंवा होली स्पिरिट म्हणतात. हिंदू, भारतीय त्याला प्राण म्हणतात. हिंदू संस्कृतीतल्या अथर्व वेदामध्ये देखील या एनर्जीचा उल्लेख आलेला आहे. त्यासोबतच भगवान बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथात देखील स्पर्श चिकित्सेचा उल्लेख आलेला आहे. जेव्हा भगवान बुद्धांनी धर्मप्रचारासाठी विविध पंथी इतर ठिकाणी पाठवले, तर तेव्हा जंगलातनं जाताना त्यांना जे आजार व्हायचे किंवा एखाद्या श्वापदानी त्यांना जर बाईट केलं किंवा काही झालं, त्यांच्यावर हल्ला झाला, तर सेल्फ हिलिंगसाठी तेव्हा ते या रेकी ऊर्जांचे ते साधक या सगळ्या ऊर्जा वापरत होते. एवढंच काय, ही स्पर्श ऊर्जा जन्मता आपल्या जवळ पण आहे. हे कुणाला ट्रस्ट आहे की नाही या सांगा. काय वाटतं? ही ऊर्जा जन्मापासून आपल्या जवळही आहे की नाही या सांगा. येस ऑर नो? काय वाटतं? आहे का? यस यस यस. जन्मताच ही ऊर्जा प्रत्येकाने, ईश्वराने मनुष्याला दिलेली आहे. जसं प्रभू रामचंद्राच्या स्पर्शाने अहिल्याला शापमुक्त केल्या गेलं किंवा भगवान श्रीकृष्णांनी कुब्जा नावाच्या दासीच्या पाठीवरून हात फिरवताच तिचं कुबड नाहीसं झालं. हे आपल्याला जसं आध्यात्मिक याच्यात आहे, अगदी आजच्याही काळात जरी आपण रेकी शिकलेलो नाही पण नैसर्गिकरित्या ही ऊर्जा आपल्यामध्ये प्रवाहित होते. आपण कितीही तणावात असलं, दुःखात असलं, मायेनी कोणीतरी पाठीवरून स्पर्श केला, डोक्यावरून मायेने हात फिरवला, आपल्याला बरं वाटतं. काय आहे या हातांमध्ये? नैसर्गिक हिलिंग ऊर्जा ऑलरेडी आपल्यामध्ये आहे. बाळ कितीही रडत असलं आणि त्या आईने त्याला जवळ घेऊन त्याला स्पर्श केला, ते रडणारं बाळ शांत होतं. काय आहे त्या आईच्या हातात? म्हणजे काय? सर्वस्वी आपल्या हातांमध्ये एनर्जी आहे. मी रेकी सोबतच सुजोग थेरपिस्ट पण आहे. सुजोग मध्ये देखील कोरियाचे जे प्रोफेसर पार्जिओ सर आहे, त्यांनी आपल्या हातांमध्ये सगळे आपले एनर्जीचे सेंटर्स आहे हे सांगितलेलं आहे आणि हातांवरच काही दाब देऊन, प्रेशर करून आपण आपल्या शारीरिक समस्या सोडवू शकतो. त्याच पद्धतीने रेकी ऊर्जांचा वापर करून आपण रेकी त्याच्याही पलीकडे आहे, कारण आपण एखाद्याचं भलं करायच्या इच्छेने कुणाच्याही जीवनामध्ये या दिव्य रेकी शक्तीतनं सकारात्मकता निर्माण करू शकतो. तर आता बघूया रेकीचे 5 तत्व. जर रेकी शिकायची आहे तर पहिले मी सांगितलेली 5 तत्व जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुसरण करणार नाही, तोपर्यंत या ब्रह्मांडी ऊर्जाचा आपल्याला लाभ होणार नाही. कोण कोण रेडी आहेत रेकीचे हे 5 तत्व अनुसरण करण्यासाठी? ग्रेट. थँक्यू थँक्यू थँक्यू. व्हेरी गुड. ओके. तर पहिलं तत्व आहे रेकीचं. एक मिनिट.
पहिलं रेकीचं तत्व आजच्या दिवस. पहिलं तर जिंदगी को काल आना है आज में. कारण उद्याचा दिवस आपल्या जीवनात येईल की नाही येईल हे आपल्याला माहित नाही. आपला जो जे काही आहे आजचा दिवस आहे, टुडे, ओनली टुडे. कल का दिन आप फिर से रिपीट दे सकते हो क्या? नहीं. कल क्या होगा ये आपको पता है क्या 100% कि कल आपके साथ क्या होने वाला है? नहीं. फिर हमारे पास क्या है? आज है. आज के 24 आवर्स आहे. पण या 24 तासातही 8 तास तर उत्तम आरोग्यासाठी आपल्याला झोपायचं आहे. बरोबर की नाही? मग उरलेले 16 तास तुम्ही मी सांगितलेले 5 तत्व, म्हणजे मी नाही, डॉक्टर मिकाउसननी हे 5 तत्व आपल्या जीवनासाठी सांगितलेले आहे, ते त्या तत्वांसोबत जगायला रेडी आहात का? येस ऑर नो? ओके, ज्यांनी रेडी लिहिलेलं आहे, सांगितलेलं आहे, ओके. पहिलं तत्व आहे, आज के दिन मैं क्रोध नहीं करूंगा या क्रोध नहीं करूंगी. केवळ आज के दिन 16 तास मी राग करणार नाही. इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, दोन गोष्टी सांगते. एक आमच्या शहरात घडलेली गोष्ट आणि एक मी ऐकलेली गोष्ट. दोन गोष्टी मी तुम्हाला सांगते, का बरं क्रोध करायचा नाही. काय झालं? आजच्या दिवस मी राग करणार नाही याच्या दोन गोष्टी. एक, खूप चांगलं कुटुंब होतं, नवरा बायको, 2 मुलं, सुखाचा सोन्याचा संसार. एक दिवस पती कामावरनं आला, रोजच्या सारखे फ्रेश झाल्यानंतर जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर त्या भाजीत मीठ कमी किंवा जास्त असेल. काय झालं असेल? मीठ कमी किंवा जास्त असेल. पतीने बोललं, हे जेवण वाढलं, मीठ असा स्वयंपाक करायचा का? त्याच्यावर पत्नीनेही काही उत्तर दिलं असेल आणि तिच्या उत्तराने किंवा दिवसभराचा जो काही कामाचा ताण असेल त्यामुळे पतीचा राग अनावर झाला. बघा, क्रोध का बरं यायला नाही पाहिजे. आणि त्या पतीने एका मिनिटात त्या रागाच्या भारात पत्नीचा गळा आवळला. 4ही लोक जेवायला बसलेले होते. एका मिनिटात एक सोनेरी कुटुंब उद्ध्वस्त झालं. 2 मिनिटात पत्नी गतप्राण झाल्यानंतर त्याला आपण केलेल्या चुकीची जाणीव झाली. त्यांनी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जाऊन स्वतःला सरेंडर केलं. पण त्या 2 मिनिटं रागाला कंट्रोल न ठेवल्यामुळे मुलं अनाथ झाली, पत्नी देवाघरी गेली आणि पतीला जेल झाली. विचार करा. इसलिए हमें आज के 16 घंटे हर दिन हमें एक नई ऊर्जाओं के साथ मिलता है. आजच्या दिवस मी क्रोध करणार. दुसरं, क्रोधाचं उदाहरण तुम्हाला सांगते. एक छोटासा मुलगा 5-6 वर्षाचा जेव्हा शाळेत जातो, 8-10 वर्षाचा मुलगा शाळेत जातो, घरी आल्यावर त्याची एकच इच्छा असते की मला पहिले आईला भेटायचंय, आईशी बोलायचंय, आईला सांगायचंय. असाच एक मुलगा आपल्या धावत धावत घरी पोहोचला, म्हणजे शाळेतून आला आणि धावत घरात आल्यानंतर त्याला फक्त एकच ओढ होती की आईला भेटायचं. आई 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 करत तो धावत किचन पर्यंत आला. त्यावेळेस आई भांडी घासत होती आणि तिच्या हातात सांडशी होती. त्याच दिवशी आईने मार्केटवरनं 2 चायना कपांचा नवीन सेट आणलेला होता, ज्याची किंमत 300, 350, 400 रुपये. आणि त्या आईने तो कपांचा नवीन सेट डायनिंग वर ठेवलेला होता काढून. मुलगा धावत आला, त्याचं लक्ष नव्हतं. चुकून त्या मुलाचा धक्का त्या कपांना लागला. आईला फक्त कप फुटायचा आवाज आला. हातात घासत असलेली सांडची तिने मुलाच्या दिशेने भिरकावली आणि ती सांडची मुलाच्या डोळ्यावर जाऊन बसली आणि मुलाचा एक डोळा कायमस्वरूपी निकामी झाला. विचार करा, कुठलाही व्यक्ती प्रवृत्तीने गुन्हेगार कधीच नसतो, पण त्याचं त्या वर्तमानाच्या स्थितीमध्ये कंट्रोल नसला तर मोठाले गुन्हे त्याच्या हातून घडतात. आणि म्हणून रेकीत आला आहात, पहिला नियम हाच, आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही. आजच्या दिवस या 16 तास, 8 तास आपल्याला खरोखर उत्तम स्वास्थ्यासाठी झोप घ्यायचीच आहे. नसाल घेत 8 तास झोप तर 7 तास झोप घेऊन 1 तास उत्तम शरीरासाठी प्राणायाम, योगा करा. आणि 16 तास स्वतःच्या विचारांना नियंत्रित करा. आज संकल्प करा, आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही. कारण
जर वर्तमानाच्या स्थितीमध्ये क्रोधाला आवर नाही घालता आला तर आपल्या हातून खूप मोठे गुन्हे घडू शकतात. कारण विचार करा ना, तो पत्नीचा गळा आवळणारा व्यक्ती गुन्हेगार होता, ना ती आई गुन्हेगार होती, पण त्या वर्तमानातल्या परिस्थितीत क्रोध आवरता आला नाही, म्हणून त्या क्रोधात न आवरल्या गेलेल्या क्रोधामुळे त्यांच्या जीवनात या वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले. म्हणून आज आपल्या जीवनात वेळ आहे तर आपण तो संकल्प करूया की आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही. हा रेकीचं पहिलं तत्व आपण आपल्या जीवनात अनुसरण करू. दुसरं तत्व, आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. कहा जाता है चिंता चिता के समान होती. आपण कितीही काळजी केली, समजा आता माझ्याकडे श्वेता पुजारी मॅडम, अनम्यूट करा बरं. जर बोला तुमच्या मॅडम. जीवनामध्ये काही चिंता आहे आणि ती तुम्हाला मी परवानगी दिली की रोज 1 महिना तुम्ही त्या चिंतेला रिवाइज करा, सोल्युशन निघणार आहे का? नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. याचाच अर्थ चिंता केल्याने कुणाच्याही आयुष्यामध्ये सोल्युशन येणार नाही. आणि म्हणून आजपासून या 16 तास कुठलाही प्रसंग आला तरी मी चिंता करणार नाही. हे दुसरं तत्व आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनुसरण करायचं आहे. मी चिंता करणार नाही. रेकीचं तिसरं तत्व, ईमानदारी से अपनी उपजीविका के साधन जुटाऊंगा या जुटाऊंगा. आता प्रत्येक व्यक्ती या जगामध्ये कर्म करण्यासाठी आलेला आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे कर्म वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. मी ईश्वराला लिटरली, आमचा गुरुपौर्णिमेचा एक मेडिटेशनचा क्लास झाला आणि त्याच्या तुम्ही जर ते युट्यूबवर जाऊन एक्सपिरियन्स ऐकले, मी इतके भावविभोर झाले. त्याच्यात सगळ्यांचं जे प्रेम मिळालं, मी दोन्ही हात परमेश्वराच्या समोर जाऊन जोडले की देवा, ही जी तू एवढी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे ना, ती पूर्ण करण्याची शक्ती पण मला प्रदान कर. कारण जे मी जीवन जगते आहे किंवा जे प्रेम मला सगळ्या विद्यार्थ्यांकडनं मिळत आहे ते माझ्या अपेक्षा पलीकडचेच आहे. आणि म्हणून जे काही जबाबदारी आहे ते इमानदारीने, जर तुम्ही घरी एक फक्त गृहिणी असाल तर स्वयंपाक करताना मन लावून करा. कारण त्या स्वयंपाकातनं, लक्षात घ्या आपली संस्कृती काय म्हणते, उदरभरण नव्हे हे जाणीजे यज्ञ कर्म. तर आपण फक्त पोट भरण्यासाठी नाही तर एक यज्ञ कर्म आहे ज्याच्यातनं संपूर्ण शरीराच्या ऑर्गनला आपण पोषक न्यूट्रिशन देतो आहे. आणि ज्या महिलांच्या हातात किचन आहे त्यांनी खरोखर विचार करा की जे पदार्थ तुम्ही मुलांना, घरच्यांना ताटात वाढता आहे, प्रत्येकाला माहिती आहे ते आरोग्य देणार आहे की अनारोग्य. आज आपल्या बदललेल्या लाईफस्टाईलमुळे आपल्या ताटातलं अन्न आरोग्य देणारं नसून अनारोग्याकडे नेणारं आहे. आजपर्यंत माझ्या घरासमोर कधीच झोमॅटो, स्विगीची गाडी उभी झालेली नाही. संध्याकाळी तुम्ही घराच्या बाहेर पडा, हातगाड्यांपासून हॉटेल्स पर्यंत मोठ्याल्या गर्दीच्या रांगा असतात. हॉटेलमध्ये आपलेच पैसे देऊन वेटिंग वर उभं राहावं लागतं. ठीक आहे, एखाद्या वेळेस एखादं चांगल्या याच्यासाठी आपण जातो आहे, 2 महिन्यातनं 3 महिन्यातनं एखाद्या वेळेस ठीक आहे. पण आज ती गर्दी पाहून असं वाटतं लोकांच्या घरी रात्री स्वयंपाक बनतो की नाही बनतो, हाही एक प्रश्न पडायला लागतो. जिथे ज्या हॉटेलमध्ये जा तिथे वेटिंग, ज्या गाडीवर जाल तिथे गर्दी जर दिसत असेल. कारण आमच्या गल्लीतनं, आमच्या जे एका चौकापासून दुसऱ्या चौकापर्यंत कमीत कमी 15-20 हॉटेल असतील आणि सगळ्या हॉटेल समोर गर्दी दिसते रात्री बाहेर पडल्यावर. म्हणून मला माहिती आहे की एवढी गर्दी जर असेल प्रत्येक हॉटेलमध्ये तर या एरियातले लोक स्वयंपाक करतात की नाही करत रात्री, हाही एक प्रश्न पडतो. तर जे काही काम आहे, जे तुम्ही ऑफिसमध्ये काम करता, तुम्ही एखादा बिझनेस सांभाळता, तर कामाला कर्म म्हणून समजा. त्याच्यातनं जर तुम्ही मनापासून ती सेवा दिली तर तो ब्रह्मांड सगळ्यांना मल्टिप्लिकेशन देणार.
आज रेकीचे क्लासेस फ्री मध्ये 10 दिवस घेणं, हे का बरं मी करते? कारण त्या ब्रह्मांडाने मला एवढं दिलेलं आहे, माझ्या अपेक्षांच्या पलीकडे दिलेलं आहे, आणि मला हे रेकीमुळे मिळालेलं आहे. म्हणून ही रेकी घराघरात पोचावी, एका घरात एक रेकी साधक असावा, अशी माझी इच्छा आहे. माझ्या एका स्टुडंटने सांगितलं की 3rd लेवलचा कॅन्सर त्यांच्या स्टुडंटचा त्यांच्या सेल्फ हिलिंगमुळे ठीक झाला. असे प्रत्येक घरामध्ये जर छोटे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जर तुम्ही सक्षम बनलात, तुम्ही तुमच्या घरातले प्रॉब्लेम तर सॉल्व्ह करणारच आहे, पण एखाद्याच्या दुःखाचे अश्रू पुसण्यासाठी देखील तुम्ही सक्षम होणार आहे. आणि त्यातनं जे ब्लेसिंग मिळतं ना, त्याच्या पलीकडे काहीच नाही. ते ब्लेसिंग आपल्यासाठी खूप मोठं आहे, खूप पॉझिटिव्हिटी आपल्याला देत असते. तर ज्याही जबाबदाऱ्या तुमच्यावर आहेत त्या पूर्ण इमानदारीने आपल्याला निभवायच्या आहेत, पूर्ण श्रद्धेने कामं आपल्याला करायची आहेत, पॉझिटिव्हिटी. त्याच्यानंतर अपने माता पिता, अध्यापक तथा बड़े बूढ़ों का सम्मान करूंगा या करूंगी. अपने माता पिता, बड़े बूढ़ों का सम्मान करूंगी या करूंगा. आता तुम्हाला एक परत उदाहरण सांगते का बरं. ज्या आई वडिलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलांना वाढवतात, अगदी माझ्याकडनं एक गोष्ट वाचल्या गेली. गोष्ट अशी होती, एका घरात, त्या गोष्टीचं नाव आहे प्रिंट्स, हँड प्रिंट्स होतं. आता हे जे प्रिंट्स होते, हाताचे जे फिंगर प्रिंट्स, गोष्टीचं नाव होतं फिंगर प्रिंट्स. आता एक 70 आजोबा एका घरात राहत होते. त्यांचा मुलगा, सून आणि एक 7-8 वर्षाचा नातू, असं ते चौकोनी कुटुंब होतं. आणि त्या घरामध्ये आजोबांना चालता येत नव्हतं वयानुसार, तर ते भिंतीचा आधार घेऊन चालत होते. पत्नीने पतीकडे कंप्लेंट केली की तुमचे वडील इकडे तिकडे चालतात आणि त्याच्यामुळे भिंती खराब होतात हो आपल्या घरचे, त्यांना तुम्ही काठी घेऊन चालायला सांगा. एक दिवस त्यांचे खोबऱ्याच्या तेलाने वगैरे काहीतरी तेलाने हात भरलेले असते त्या आजोबांचे, असे असते त्यांच्या रूम मधून हॉलमध्ये येतात आणि त्यांच्या हाताच्या बोटांचे ठसे भिंतीवर उमटतात. ते तेलाचे डाग आणि ते ठसे त्यांच्या हाताचे भिंतीवर उमटतात. आणि पत्नीला, म्हणजे जेव्हा त्या सुनेला ते दिसतं, ती पती आल्यावर पतीकडे कंप्लेंट करते की तुमच्या वडिलांना सांगा की यानंतर हॉलमध्ये यायचं नाही, कारण त्यांच्या जे माझ्या भिंती कलर केलेल्या खराब होतात. मुलालाही ते आवडत नाही हॉलची भिंत खराब झालेली, आणि म्हणून तो वडिलांकडे जातो आणि म्हणतो की बाबा, तुम्हाला जर जमत नसेल चालणं तर तुम्हाला काय पाहिजे मी रूम मध्ये आणतो, पण तुम्ही बाहेर येत जाऊ नका. मुलाच्या या वाक्याने वडील हादरतात. पुढचे 15 दिवस जेवणाचा त्याग करतात आणि 15 दिवसानंतर जीवनाचा त्याग करतात. आणि सगळ्या विधी झाल्यानंतर जेव्हा घर कलरिंग करायला लागतात, तो जो 7-8 वर्षाचा नातू असतो तो रडायला लागतो आणि तो म्हणतो की सगळं कलर करायचं, पण माझ्या आजोबांचे हे जे ठसे आहेत बोटांचे उमटलेले, ते कलर करायचे नाही, त्याच्यावर रंग चढवायचा नाही. आई वडील रागवतात त्याला, हे काय म्हणतोय, पण त्याच्या जिद्दी पुढे आई वडील नमतं घेतात. त्या पेंटरला सांगतात, तो पेंटर म्हणतो काळजी करू नका, मी याच्यावर छान फुल काम करून देतो, म्हणजे काही डिझाईन बनवून देतो, आणि आपण हे जे प्रिंट आहेत फिंगरप्रिंट ते तसेच्या तसे ठेवू. काळ बदलत जातो, पुढे पुढे तो मुलगा मोठा होतो. घरात जेव्हा जेव्हा कलरिंग होतो तेव्हा ते प्रिंट तसेच जपले जातात. एक दिवस तो वडील, जो छोटा मुलगा होतो त्याचंही लग्न होतं, आणि त्याचं जे मुलगी असते त्याची 5-6 वर्षाची, ती शाळेत जाते आणि ती एक सुंदर चित्र काढते आणि ते चित्र शाळेत सबमिट करते. तिचा चित्रकलेत 1ला नंबर आलेला असतो. आजोबा विचारतात, तेव्हा तो मुलगा आजोबा झालेला असतो आणि तो विचारतो, बाळा तू काय काढलं? तर तो म्हणते, आजोबा मी भिंतीवरचे तुमच्या बाबांचे जे प्रिंट होते ते काढलं. माझ्या मॅडमने विचारलं काय, तर आमच्या घरी आजोबांचे जे प्रिंट आहे ते आमच्याकडे असे जपून ठेवलेले आहेत आणि ते मी ड्रॉइंग मध्ये काढलं, त्याच्यामुळे तिला चित्रकलेत 1लं बक्षीस मिळतो. तेव्हा हे पण आजोबा 70रीत आलेले असतात. त्यांना एकदम
अवघडल्यासारखं होतं, ते जागेवरनं असे गळणल्यासारखे होतात. त्यांचा मुलगा त्यांना तिथेच सावरतो. तेव्हा त्यांना जाणीव होते की मी माझ्या मुलाला, माझ्या वडिलांना त्यावेळेस जर असा आधार दिला असता तर अधिक काही काळ माझे बाबा माझ्या सोबत असते. आणि म्हणून जोपर्यंत आपल्या घरातील ज्येष्ठ आपल्या हात सोबत आहेत, तुम्ही भाग्यवान आहात. जर आपल्या घरातील ज्येष्ठ आपल्या सोबत आहे तर त्यांचा आधार बनायचा आहे, तरच आपलं जीवन खूप सुंदर होणार. दुसरं, आमच्या शहरात घडलेली सत्य घटना सांगते तुम्हाला. दोन्ही मुलं अमेरिकेला. कारण आज जर प्रत्येक शहरामध्ये जा तुम्ही, जे असे विकसनशील शहर आहेत ना, 50% घरांवर तुम्हाला वृद्ध लोकांचा वास दिसेल की एक केअरटेकर ठेवलेली आहे, वृद्ध आहेत. नाहीतर ते वृद्ध आज नाशिकच्या जवळ ओल्ड एज पूर्ण एक हे तयार झालेलं आहे कम्युनिटी, ओल्ड एज कम्युनिटीसाठी एक मोठी हे बनवल्या गेलेलं आहे. विचार करा, आपण वृद्ध होणार नाहीये का? जिनको ऐसा लगता है आपल्यालाही हा वृद्धापतेचा काळ येणार आहे. तर तुम्हाला ती गोष्ट सांगते, त्या दोन्ही मुलांना खूप कष्टाने शिकवून अमेरिकेला पाठवलं आणि ते मुलं तिथेच सेटल झाले, लग्न झाले, त्यांनाही मुलं झाले. एक दिवस त्यांना फोन गेला, बाबा तुझी आई गेली. मुलांना फोन गेला, आई गेली. त्या मोठ्या मुलाने लहान मुलाला म्हटलं की मला सुट्टी भेटत नाहीये, हे पैसे घे आणि तू सगळ्या विधी उरकून ये. लहान मुलगा आला, आईची अंत्यविधी झाली आणि अंत्यविधी झाल्यानंतर सगळे पाहुणे थोडेसे इकडे तिकडे झाल्यानंतर तो लहान मुलगा वडिलांजवळ येतो, म्हणतो बाबा हे पैसे ठेवा, मी 14वी पर्यंत थांबू शकत नाही, तर जे कुठलं लागेल मी तुम्हाला सगळी इथे सोर्स उपलब्ध करून देतो, तुम्ही आईच्या बाकीच्या क्रिया उरकून टाका. असं म्हणतात ते वडील पैसे बाजूला ठेवतात आणि थांब मी तुला 10 मिनिटात एक गोष्ट सांगतो असं म्हणून वरच्या रूम मध्ये आपल्या जातात, एक चिठ्ठी लिहितात आणि 2 मिनिटात एक जोरात आवाज येतो. त्या 2 मजलीवरून ते वडील उडी मारतात आणि त्यांच्या हातात एक पत्र असतं, जायची घाई करू नको, आलाच आहेस तर माझ्याही सगळ्या विधी उरकवून जा. याच्यासाठी आपण आपल्या मुलांना इतके कष्ट घेतो. आज जे कष्ट आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी घेतले, आपणही आपल्या मुलांसाठी घेतो आहे. पण हे कष्ट घेत असताना, या फॅसिलिटी देत असताना कुठेतरी संस्कारांची शिदोरी आपण सोबत बांधायला शिकतो. आता इकडे मी थोडासा उलट विषय पण मांडणार. तो उलट विषय हा की एका फॉरेनच्या मुलाने आपल्या आई वडिलांना लिहिलेलं पत्र, जशी ही सत्यता आहे तसंच फॉरेनच्या मुलांनी आपल्या आई वडिलांना लिहिलेलं पत्र, आई बाबा खरंच सांगा ना माझं काही चुकलं का? आई बाबा खरंच सांगा ना माझं काही चुकलं का? मी जेव्हा लहान होतो उच्च गगनाची उडी मारायची आणि भरारी घ्यायचे स्वप्न तुम्हीच मला दाखवले. मला माहिती नव्हतं कुठे अमेरिका आहे, कुठे लंडन आहे. तुम्हीच ते स्वप्न माझ्या डोळ्यात टाकले. मला अगदी या क्लासवरनं तो क्लास कर, तो क्लास कर आणि तसं करत करत बाबा मी फक्त 10वीच पास झालो होतो, पण उच्च शिक्षणासाठी तुम्ही मला दूर केलं. पहिले मला शहर सोडण्यास भाग पाडलं आणि त्याही पेक्षा उच्च शिक्षणासाठी मला हा देश सोडायला लावला. देश सोडल्यानंतर तिथेच चांगली नोकरी शोधायला लावली. असं करता करता मी माझ्या जीवनात सेटल झालो, माझ्याही जबाबदाऱ्या वाढल्या. पण बाबा खरंच सांगा, आई खरंच सांगा की मला एवढं दूर का केलं? दूर करणारे तुम्ही होता, आज एवढं दूर झालंय की माझी इच्छा असूनही मी तुम्हाला भेटू शकत नाही, तुम्हाला पाहू शकत नाही. अशीच एक व्यथा. जर विचार करा त्या मुलांनाही दूर करणारे आपण, काय गरज आहे, कशाच्या मागे धावतोय आपण? आज मी काउन्सिलिंग करते 45-50 वर्षाचे जे लोक आहेत परदेशातले, जे तिथल्या परिस्थितीत, तिथे आपलं मोठं घर असतं, तिथे एका खोलीमध्ये जीवन जगून राहिलेले आहे. आपल्याला वाटतं ते फॉरेन मध्ये नोकरी करून राहिलेले आहेत, आपण तरी ऐसपैस राहतो ते कंजेस्टेड रूम मध्ये तिथे राहून राहिलेले आहे. पैशासाठी संघर्ष त्यांचाही चालू आहे, ते तिथेही समाधानी नाही. मग जीवन कसंही जगलात तरी त्याला दी एंड लागणार आहे, ते जीवन एक दिवस संपणार आहे. म्हणून खरं जर जीवन जगायचं आहे तर प्रत्येक श्वासासोबत परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य ऊर्जेची स्वतःला जोडणं गरजेचं आहे. पण आपण काय करतोय, कसं करतोय? आहार, विहार, विचार सगळ्यांचा ताळमेळ कुठेच नाही. आपण हे जीवन जगताना कोणत्या स्पर्धेत स्वतःला टाकलाय
आपलं आपल्यालाच माहिती नाही. आणि म्हणून ना मुलांचं चुकत आहे, ना आई वडिलांचं चुकत आहे. चुकत आहे कुठेतरी, तो पॉइंट शोधून काढणं गरजेचं आहे. आणि त्या पॉइंट शोधून आपल्या जीवनाला खरोखर परत नव्या आनंदाने नेण्याचं काम दिव्य रेकी शक्ती मात्र करते, हे मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही या रेकीची मनापासून प्रॅक्टिस केली, मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी आपल्या जीवनात आचरण केल्या, तर जीवन खरोखर सुंदर आणि सकारात्मक आणि आनंदी बनल्याशिवाय राहणार नाही. क्यों करणार? आजपर्यंत जे जगलात ते जगलात, जे सुख दुःख अनुभवले ते अनुभवले, पण इथून पुढच्या जीवनात ते सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य जर आपल्या जीवनात पाहिजे आहे, कुठे तर बदल करावा लागेल, कुठे तर ती सकारात्मकता निर्माण करावं लागेल. जर कालच्या सारखं आजचं जीवन जगला तर बदल होणार नाही. म्हणून आजपासून आपल्याला रेकीचे जे 5 तत्व मी तुम्हाला शिकवते आहे ते आजपासून अनुसरण करा. 90 दिवस त्याला फॉलो करा. तुमच्या लाईफ मध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणणार आहे. ज्या व्यक्तीला तुम्ही ऐकून राहिले गेल्या 3 दिवसापासून, आय वॉज द मोस्ट क्राईम पर्सन, ही माझ्या आयुष्यातले दुखणं रडण्यातली नंबर 1 व्यक्ती होती. आज असं नाही की सगळीकडनं खूप हे आहे, पण आज रेकीनी ते दुःख त्या आलेल्या प्रसंगांना पेलण्याची शक्ती दिलेली आहे. माझ्या आयुष्यात मी जे स्वप्नही पाहिले नव्हते ते अबंडन्स, तो बदलाव मला फक्त आणि फक्त रेकीतनं दिलेला आहे. एखाद वेळेस सांगेल मी माझी रेकीची जर्नी, कारण मी जर माझं सांगत बसले तर आपले विषय मागे पडतात. मुद्दा शिकवण्याचा आहे. 5वा नियम, सभी अचेतन वस्तुओं के प्रति थैंकफुलनेस, ग्रैटिट्यूड की भावना रखनी. आणि सगळ्यात पहिले ग्रॅटिट्यूड स्वतःच. ते काय आहेत जे कंप्लेंट करतात ना, इथून पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुमच्या आयुष्याप्रतीच्या कंप्लेंट संपवून टाकणार आहे. रिया बांदेकर मॅडम अनम्यूट करा. एक ऑफर आहे तुमच्यासाठी, अनम्यूट करा, माईक ऑन करा. हा बोला. ऑफर आहे तुमच्यासाठी 2 करोडची. हा मग 2 करोड मी द्यायला तयार आहे. तुमचा 2 डोळे द्याल का? नाही. एक नाही. 2 करोड नको. 5 करोड त्याच्यासोबत एक हात. 10 करोड त्याच्यासोबत एक पाय सुद्धा. काय म्हंटल होतं, पुढच्या 5 मिनिटात तुमच्या आयुष्यातल्या कंप्लेंट संपून जातील. बघा, त्या ईश्वराने आपल्याला करोडोचं शरीर दिलेलं आहे हो, पण त्याच्यासाठी थँकफुल नाहीये. आज कोणी तुम्हाला 2 करोड द्यायचं म्हटलं तरी तुम्ही एकही डोळा देऊ शकणार नाही, किंवा आपला एक हात किंवा पाय देऊ शकणार नाही. मग असं करोडोचं शरीर आपल्या सोबत आहे, तर त्याच्यातनं आपण काय क्रिएशन करू शकतो? ते क्रिएशन करण्याच्या सोडून माझ्या जीवनात काय कमतरता आहे त्याच्यावरच फोकस मात्र करत असतो. त्याच्यावरच फोकस मात्र आपला असतो. आणि म्हणून कंप्लेंट वर फोकस कराल तर कधीच कंप्लीट होणार नाही. आज तुम्हाला होमवर्क आहे की माझ्या जो काय काय चांगलं आहे ते लिहून काढायचं आहे. बरेच लोक आपल्या जोडीदाराच्या प्रती कंप्लेंट करत असतात. त्याच्यासाठी आम्ही एक ऍक्टिव्हिटी करत असतो काउन्सिलिंगच्या याच्यात. आमच्याकडे जेव्हा डिवोर्सच्या केसेस येतात किंवा मग भांडणं सोडवण्याच्या केसेस येतात, तेव्हा आम्ही काय करतो, घरी करून बघा एखाद वेळेस वाटलं तर. काय करतो माहितीये का, दोघंही आले की त्यांचं थोडंसं ऐकून घेतलं, त्यांचा राग पहिले थोडासा हे झाला की त्या रागाच्या याच्यात त्यांच्या हातात 2 कागद देतो आणि त्यांना म्हणतो की जे जे वाईट तुमच्या डोक्यामध्ये आहे ना एकमेकांप्रती लिहून काढा. मस्त त्यांना 10-15 मिनिटं वेळ देतो, कारण 1 तासाचा वेळ असतोच आमच्याकडे एका काउन्सिलिंगची फी घेतल्यावर. मग त्यांना चांगले लिहायला सांगतो, चलो लिखो. ते नाही का सलमान खानचा तो प्रेम रतन धन मध्ये तो म्हणते की लिख डालो सारी कंप्लेंट, तसं यांनाही म्हणते की जरा ज्या ज्या कंप्लेंट आहे ना ते लिहून टाका. चांगल्या 10-15 मिनिटं त्यांना कंप्लेंट लिहायला देतो. कंप्लेंट लिहून झाल्यानंतर काय करतो, त्यांच्या कंप्लेंट लिहून झाल्यानंतर ते दोन्ही कागद त्यांच्या हातून अलगद घेतो, बाजूला फोल्ड करून ठेवून देतो. त्याच्यानंतर त्यांच्या हातात नवे कोरे कागद देतो आणि आता तुम्ही आयुष्यात एकमेकांसोबत घालवलेले आनंदाचे क्षण, एकमेकांसोबत व्यक्त केलेल्या भावना, एकमेकांसोबत पॉझिटिव्हिटीचे घालवलेले ते अनमोल क्षण, तुमची पहिली भेट,
या सगळ्या कागदावर उतरवायला सांगते. काय होतं, वाईटपणा पहिल्या कागदामध्ये उतरून गेलेला असतो आणि मग त्या कागदावर जे लिहिल्या जातं ना दुसऱ्या कागदावर, ते लिहिता लिहिता केव्हा डोळ्यातनं अश्रू यायला लागतात आणि एकमेकांबद्दल जे प्रेम व्यक्त होतं, तर जे आता मला यांच्यासोबत राहायचंच नाही, मला हिच्यासोबत राहायचंच नाही असं म्हटलेलं व्यक्ती, ते कागद आम्ही त्यांना एकमेकांना ट्रान्सफर करतो. पहिले कागद आमच्याकडे जप्त होतात, मग आम्ही त्याला तुकडे करून, ते आम्ही वाचत नाही कारण ते निगेटिव्ह असतात, तुकडे करून डस्टबिन मध्ये टाकून देतो आणि ते सकारात्मकता लिहिलेले कागद एकमेकांच्या हातात देतो. ते वाचता वाचता परत नव्याने ते प्रेम फुलायला लागतं आणि रडत भांडत आलेले व्यक्ती डोळ्यात अश्रू असतात, पण ते आनंदाचे, आणि आनंदाश्रूंनी परत एका नव्या सकारात्मक जीवनाची सुरुवात करण्यासाठी आमच्या सेंटरवर येतात. किती सोपं आहे हो जीवन, पण त्याला आपण क्लिष्ट केलं. आणि म्हणून जे काही जीवन आहे ना, आज के दिन, तर सगळ्यात पहिले स्वतःचा त्या देवाचा आभार की त्यांनी आपल्याला इतकं सुंदर शरीर दिलेलं आहे. जयश्री भाऊसाहेब, कोण आहे अजून, थांबा एक मिनिट, श्वेता पुजारी मॅडम, अनम्यूट करा बरं. बोला मॅडम. 5 मिनिटं. शरीर तुमचं आहे ना? हो. पक्का? त्याच्यातला ब्रेनही तुमचं आहे? हो हो. मनही तुमचं आहे? हो. यू आर द बॉस? येस. ऐका बरं, सगळ्यांनी मॅडमने बॉस म्हटलंच स्वतःला. चला 5 मिनिटं थोडस त्या हार्टला ब्रेक द्या. तुमच्या जन्मापासून तो खूप काम करत आहे. नाही देऊ शकत मॅडम. का बरं? बॉस तुम्ही आहे ना. पण माझ्या हार्टला ब्रेक लागला तर माझं पूर्ण आयुष्याला ब्रेक लागेल. आयुष्याला ब्रेक लागेल याचा अर्थ काय की हम कितना भी सोचे, चलाने वाला तो कोई ऊपर बैठा है. आणि म्हणून माझं 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 करताना जोपर्यंत माझ्यातला मी सायलेंट होणार नाही, तोपर्यंत तुम्ही जीवनात कुणालाच एक्सेप्ट करू शकणार नाही. ना ये शरीर मेरा है. क्यों नहीं मेरा है? कारण ज्या क्षणी या शरीरातनं प्राण नावाची ऊर्जा निघून जाईल, परत एकदा आठवण करून देते, माझ्याच घरातील लोक 4-5 तासात मला ज्या काही आपल्या धार्मिक प्रवृत्ती आहेत त्याच्यानुसार अंतविधी करून मोकळे होतील. मग नातेवाईक काही दिवस राहतील, काही दिवस त्या फोटो समोर नैवेद्य, मग ताज्या फुलांचा हार राहील, त्याच्यानंतर काही दिवसानंतर सुकलेल्या फुलांचा हार, आणि मग घरात रंगरंगोटी आणि एक पिढी बदलली की अडगडीतल्या कुठेतरी माळ्यात स्थान. आणि म्हणून जीवन फक्त या देहात प्राण असेपर्यंत आहे, तर रिस्पेक्ट युअर ईच अँड एव्हरी ब्रीथ. प्रत्येक श्वासाला महत्व द्या आणि प्रत्येक श्वासासोबत सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीने जगण्याचा प्रयत्न करा. शिकवता शिकवता माझं लक्ष राहिलं नाही की माझ्या 5:30च्या बॅचचा वेळ होऊन गेला, 5:35 झाले, तर आता आपल्याला विराम द्यावा लागेल. उद्या 15 ऑगस्टची सुट्टी आहे. परवा 4:30 वाजता आपला नियमित वेळेवर क्लास होणार आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. थँक्यू. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आजचं सेशन कसं वाटलं कृपया शेअर करा. शेअर करण्यासाठी कंजूसी करू नका, कारण तुमचं एक शेअरिंग कुणाची तरी प्रेरणा ठरू शकते. कारण जे लोक क्लासला येत नाही, तुमच्या शेअरिंगमुळे उद्या कदाचित ते येणार आहे. परवा मी खूप पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहे, पास्ट लाईफ मेडिटेशन, ज्याच्यात रेकी आत्मसात करण्याच्या आधी आपण आपल्या जीवनातल्या सगळ्या पास्टच्या नकारात्मकतेला डिलीट करून टाकणार आहे. ओके, सो विश यू ऑल द बेस्ट. भेटूया परवा दुपारी 4:30 वाजता. तोपर्यंत थँक्यू.